संत गजानन महाराजांची पालखी गेल्या 2 दिवसांपासून सोलापूर मुक्कामी आहे आणि या ठिकाणी 7 रस्ता येथील उत्तम मंगल कार्यालय परिसरामध्ये ही पालखी जी आहे ती आज मुक्कामी असते आणि या पालखीत येणाऱ्या भाविक भक्तांसाठी जे आहे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था जी आहे, जो महाप्रसाद आहे तो या ठिकाणी सोलापुरातील जय भवानी नवरात्र युवक मंडळ जे आहे त्यांच्या वतीने करण्यात येतो। आपण पाहतोय खरं तर मोठ्या मोठ्या पातेले जे आहेत या ठिकाणी त्याच्यावरती हा स्वयंपाक जो आहे तो बनवण्याचं काम सुरू आहे आणि या मंडळाचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। दादा काय सांगाल, कशा पद्धतीनं हे नियोजन असतंय, किती लोकांसाठीच आपण महाप्रसादाचं नियोजन करता, काय सांगाल? नमस्कार, मी रुपेश जक्कल, जय भवानी नवरात्र युवक मंडळ आणि जयशंकर प्रतिष्ठान या माध्यमातून आम्ही गेली 8 वर्ष हे महाप्रसाद आयोजन करतो आहे आणि 5,000 लोकांना म्हणजे 40,000 लोकांना प्रसाद देतो आणि 5,000 किलो प्रसाद असं पूर्ण होतोय। 3,000 किलो तांदळाचा वापर करतो आणि बाकीचा मसाला वगैरे हे ते करून 5,000 किलोचा प्रसाद होतो। कशा पद्धतीनं हा सगळा वारकऱ्यांचा मेळा या नगरीमध्ये आलेला असतो आणि आपण सर्वच लोक काम करता, साधारण किती स्वयंसेवक तुम्ही काम करता आणि सर्व कशा पद्धतीनं असतं हे सगळं नियोजन? 250 पुरुष आणि 50 बायका या हिशोबाने तेवढे सेवेकरी आहेत आणि फार आम्हाला आनंद होतो हे पालखी आल्यावर। श्रीची पालखी आल्यावर आम्ही वाटच बघत असतो पालखींची, किती आनंद होतो आता मनात सांगू शकत नाही। पाहतोय जवळपास 5,000 किलो धान्य जे आहे ते या ठिकाणी महाप्रसादासाठी शिजवलं जातं। जवळपास 40,000 भाविकांना जो आहे तो हा महाप्रसाद जो आहे त्या सर्व संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखी परिसरामध्ये वाटप होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरामन विनोद उन्नाबादकर सह सागर सुरसे, टीव्ही 9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।